जालना जिल्ह्यातल्या गोंदेगाव इथं ढगफुटी सदृश पाऊस झालाय। कपाशी सोयाबीनची माती झाली आहे। शेतकरी हतबल झालाय। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। तर इथल्या बांधांवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। गेल्या 20 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये सतत ढगफुटी सदृश पाऊस होतो आहे आणि त्यामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मी आता जालन्यातील गोंदेगाव शिवारामध्ये आहे। कपाशी पिकामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। सोयाबीन, मका, तूर या पिकांची देखील अशीच परिस्थिती आहे। आता या कपाशीचं जवळपास अर्ध झाड जे आहे जमिनीपासून ते पूर्णपणे पाण्यात डुबलेलं आहे। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून हे जे पीक आहे हे अशाच पद्धतीने पाण्यात आहे आणि कपाशी पूर्णपणे सडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे कपाशी उत्पादकांबरोबरच इतर जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, तूर उत्पादक शेतकरी आहे यांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे ओला दुष्काळ आता राज्य सरकारने जाहीर करावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे। या शेताचे मालक आपल्या सोबत आहे। दादा, मला सांगा काय स्थिती आहे सध्याची आणि काय मागणी आहे? मागणी तर आमची सरकारकडे एवढीच आहे की याला ओला दुष्काळ जाहीर करा, कारण सतत 20 दिवसापासून सतत पाऊस पडतोय आणि पाऊस असा पडतोय की पाणी एकदम गुडघे इतकंच पाणी साचते। पाणी जिरायचा टाइम होतो की पाऊस पडतो, जिरायच्या टाइमात पाऊस पडतो। त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तरच शेतकरी जगणार आहे, नाही तर शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। काय मागणी आहे दादा? सर, मला असं सांगायचंय की गेले 20 ते 25 दिवस झाले सारखा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असून शासनाने कोणत्याही प्रकारचं अजून पाऊल उचललेलं नाही। पुढे शेतकऱ्याला धीर देण्याचं काम चालू नाही, पुढे शेतकऱ्याला मदत नाही आणि या कपाशीचा जवळपास 80% खर्च हा पूर्ण झालेला आहे। 35 ते 40 हजार रुपये याच्यावर खर्च झाला आणि तो खर्च होऊन सुद्धा शेतकऱ्याला उद्या सणासुदी दिवाळी दसरा कसा करावा, नवरात्रोत्सव कसं करावं या चिंतेत शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर आवरून निसर्गाचा प्रकोप या दुहेरी अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला आहे। कुठेतरी शासनाने याला धीर देण्याची, आर्थिक मदत देण्याची गरज आहे आणि ती मदत देताना या शेतीवर झालेल्या खर्चाचा पूर्ण तंतोतंत हिशोब करून शेतकऱ्यांना भरीव अशी मदत द्यावी व लवकरात लवकर त्याचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मी शासनाला तुमच्या G24 तासच्या वतीने मागणी करतो। सतत पाणी चालू आहे, ढगफुटी सदृश्य, त्यामुळे सोयाबीनचं एकही रुपयाचं उत्पन्न घरात येणार नाही। त्यामुळे मायबाप सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा व एकरी किमान 50,000 रुपये मदत देऊन सनी शेतकऱ्याला दिवाळी दसऱ्याला मदत करावी। नितेश महाजन, झी मीडिया, गोंदेगाव।